चेक. चला मॅचला आपण सुरुवात करायची आहे. चला आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. छत्रपती लायन्स ग्रुप. चला मी एक नम्रतेची विनंती करतोय ध्रुव म्हात्र्यांना ऑल टीम. चला आता जास्तचा वेळ खर्च होणार नाहीये, याच्याकडे आपण प्रत्येकाने दखल ते द्यायची आहे. आर के या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघता टॉस जिंकल्यानंतर त्या टीमच्या कॅप्टनने सांगितलंय अगदी आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. अंडर फ्लड लाईट विद्युत झोतांमध्ये या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण बघतायत. या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करूयात संदीपजी गावण सरांना. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. छत्रपती लॉयन्स आणि दुसऱ्या बाजूला आर के टायगर्स असा हा मॅच होतोय. आर के टायगर्स टीमचे कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय छत्रपती लॉयन्स ग्रुप या टीमला. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती असेल आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता पाठवून द्या. आर के टायगर्स टीमचे अतिरिक्त खेळाडू आलेत. छत्रपती लॉयन्स ग्रुप टीमचा अतिरिक्त खेळाडू येऊ द्या, जेणेकरून कोणताच संदेह या ठिकाणी उत्पन्न होणार नाही. 5 षटकांचा मॅच होतोय. 4 षटकांकरता 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. सध्या 7:17 झालेत, म्हणजे 7:18 पहिला चेंडू या ठिकाणी पडला जाईल. ती 7:18 वेळ ही ग्राह्य धरली जाईल या मॅच करता. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे. 2 मॅचेस आपण डे मध्ये पाहिलेत. आता नाईट्स मध्ये काही मॅचेस बघणार आहोत. 2 बॅटर उतरलेत. बघूया जबाबदारी स्वीकारण्याकरता कोणते 2 बॅटर या ठिकाणी चांगलं काम करू शकतील. पंच या ठिकाणी टायमर सेट केलं गेलं. 7:18 झालेले आहेत आणि पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कल्पेश बंटी. स्ट्रायकिंग कडे रवी वाघमारे आणि नॉन स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे हितेश भोईर. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असेल. छत्रपती लॉयन्स ग्रुप टीमचे संघ मालक म्हणून पुष्पराज म्हात्रे साहेबांचा महत्वाचा रोल, तर दुसऱ्या बाजूला आर के टायगर्स टीमचे संघ मालक म्हणून कुमार रणजित प्रकाश किनी सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा, आणि त्यांचा संघ खेळण्याकरता सज्ज होतो. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत तुषारजी सोनवणे. वेलकम तुषारजी, आपलं सरचं स्वागत. पहिलाच बॉल ऑन साइडला हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव मिळाली. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. स्कोर लेग मध्ये चेंडू गेल्यानंतर 1 धाव पूर्ण केली. एका धावेने खातं उघडलंय छत्रपती लॉयन्स ग्रुप टीमच्या बॅटरने. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती इथे एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. कल्पेश यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. ॲज आयकॉन ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला गेला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आहे, कारण की फलंदाज जागेवरती होता. कुठल्याही प्रकारच्या शफल झाल्या नाही आहे आणि त्याच नियमानुसार या ठिकाणी पंचाने निर्णय ॲक्युरेट दिलाय. हा बॉल जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने सुरुवात धावसंख्येची पाहायला मिळाली. आणखीन एक धावफळकावर अंकित होते. धावा झाले तर 2. स्ट्रायकिंग कडे हितेश भोईर हा खेळाडू आहे. चांगला बॉल, वळणदार चेंडू बघायला मिळाला. गोलंदाज कल्पेश याच्याद्वारे हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आता पडलाय, म्हणजेच इथे थोडासा वचक दाखवण्याचं काम गोलंदाजी करणारी टीम करतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर जबरदस्त गोलंदाजी राहिले. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, जबरदस्त ड्राईव्ह, अगदी मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी इनफिल्डला क्लिअर करत असताना परंतु शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलपर्यंत. यामुळे पुन्हा एकदा एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. कालच्या दिवसात कल्पेशचा खेळ अगदी जर पाहिले गेले तर थोडासा धीम्या गतीत राहिला होता, परंतु सुरुवात त्याने चांगल्या पद्धतीने केले. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा फटकावरती लागल्यात. धावसंख्या धावपळकर 3. चेंडू टाकून चालले ते सुद्धा 3. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे जे सुरू झालं 7:18. लोअर फुल टॉस बॉल, फॉलिंग स्वीपचा फटका. जय श्रीराम डगआउटच्या दिशेने मिळतील धावा 4. JPL चौकार. क्या बात आहे. हा रवीचा सर्वाधिक आवडता स्ट्रोक आहे. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल.
ऑप्टिकच्या बाहेर शपल झाले, मागचा गुटका वाकवला आणि त्यानंतर जर पाहिलं तर समोरच्या पायावरती बॅलन्स केलं आणि या बॉलला पाठवलंय ते म्हणजे थेट डीप बाकड ऑफ द स्क्वेअर लेगला 4 धाब्यांसाठी चौकार. रवी वाघमारे याही नावाची चर्चा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होत असतं. त्याचं मूळ कारण उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फलंदाजी. 7 वरती जाऊन पोहोचते धावफलक 4 बॉलच्या समाप्तीनंतर. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल अगदी जर पाहिलं तर पहिल्या बॉलला बॅटचा स्विंग प्रॉपर मिळाला. तत्पूर्वी रोहन मराठे पुढे येत असताना आपला पाहायला मिळतं सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये छत्रपती लायन्स ग्रुप तब्बल 5 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा विदाऊट लॉस. संयम राखणं गरजेचं आहे. चौकार आल्यानंतर चांगलं रणनीती. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. पंच विरल नायर आपल्यापर्यंत वळत आहेत. अतिरिक्त धाब्याची नोंद. धावसंख्या 1 पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या बिनबाद 9. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धाबा आले तुषार. म्हणजेच हे षटक चांगलं घटतंय. सुरुवात तर चांगली झाली आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्या टीमच्या बाजूने. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मिड ऑफचे बॉलला जज करतील आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय छत्रपती लायन्स ग्रुप या टीमला. हितेश भोईरच्या खेळीला पूर्णविराम. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 1 गडी बाद 9 धावा. पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला उर्वरित 3 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्या. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. सगळ्या संघ मालकाने सपोर्ट केलाय. त्यामुळेच या स्पर्धेचं हे 5वं पर्व सुद्धा चांगलं सुनियोजित ठरताना दिसतंय. चांगली आखणी आहे या स्पर्धेची. जास्त वेळ आता बॅटर खर्च करतायत. प्लीज, वेळ फार महत्वाची आहे. गोलंदाज मार्गावर दुसरं षटक टाकण्याकरता संतोष गोलंदाज मार्गावर आलाय आणि त्याला सामोरे जाईल रवी वाघमारे. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये रवी वाघमारे नावाचा खेळाडू अतिशय चांगलं चाणक्य नीती ने खेळताना दिसला. परफॉर्मन्स चांगला झाला होता द ग्रेट मराठा जुचंद्र संघाकडून तो खेळत असताना. आणि आता या JPL मध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता छत्रपती लायन्स ग्रुप मध्ये त्याला दाखल करण्यात आलं, त्याला घेण्यात आलं. गोलंदाज संतोष तयार. समोरच्या इनकडून स्विच हिट करायचा इरादा होता. नो बॉलचा इशारा. फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी मिळाली. फ्री हिटचा फायदा घेतला जाईल काय? नो बॉलचा इशारा. अतिशय दक्षपणा पंच आपल्यापर्यंत दाखवतायत ललित भोईर सर. कौतुक करावं लागेल कारण की कालच्या दिवसात देखील जर पाहिले गेले तर चांगली पंचाची भूमिका राहिली आमच्या तिन्ही पंचांची. आजच्या दिवस रात्र क्रिकेटमध्ये देखील जर पाहिले गेले तर चांगली पंचाची भूमिका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आला. 1च्या मदतीने टीमची टोटल 10 धावा धाफटकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये छत्रपती लायन्स ग्रुप. फ्रीटचा बॉल, मुक्त फटका खेळण्याची संधी होती. चांगला बॉल. ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केलं होतं आणि फलंदाज देखील ऑफस्टिकच्या बाहेर शब्बल झाले होते आणि त्याच कारणाचा संतोषला माहिती आहे कुठल्या रिझनला बॉल हाताळायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचा बॉल. या बॉलवरती 1 धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्या धाफटकावरती 11 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. को इन्सिडेंट आकडा मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा सर, रोहित निकम या खेळाडूला दाखवलं गेलं. 11 गडी बाद रणनीती आखताना आरके टायगर्स टीमला सुद्धा आपण पाहिलं आणि अगदी योग्य वेळेनुसार षटकं सुद्धा पूर्ण करतात. पहिल्या षटकाकरता घेतलेला वेळ होता 5 मिनिटांचा.
20 मिनिटात तुमची 4 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. 7:18 मॅचला सुरुवात झाली. डे 2 मधली ही तिसरी लढत. गोलंदाज तयार संतोष. भूषण भोईर करता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावा झाल्यात 1 गडी बाद 12 धाबा. इथे चुका आता गोलंदाज करू लागलेत. हो निश्चित स्वरूपात, कारण की गोलंदाजाला कमबॅक करायला हवं. तो पर्याय षटकात जर पाहिले तर जबरदस्त गोलंदाज राहिली कल्पेश भुईरच्या माध्यमातून, परंतु इकडे कुठेतरी पहिला बॉल नो बॉल, त्यावरती सिंगल. पुन्हा एकदा वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. स्ट्राईक होती. भूषण आहेत, इनफिल्डला क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक आता वेगाने बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. एकदा प्राप्त केलंय. दुसरीचा प्रयत्न होतो आणि इथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केलेल्या आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 14च्या घरामध्ये. 2 धाबा पळून पूर्ण केल्या जातात आणि धाबा झाल्या त्या 14 धाबा. 1 गडी बाद 14. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 14 धाबा लागल्यात आणि खऱ्या अर्थाने ही धावगती योग्य आहे की नाही हे सुद्धा याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. पुढचा बॉल ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. वाईड लाईनच्या आतून चेंडू रिलीज झाला आणि बॅटर सुद्धा थोडस लाईन क्रॉस करून होतोय, त्यामुळे वाईट दिला जाणार नाही. हा डॉट बॉल. चांगली वापसी मैदानाच्या आतमध्ये होत असताना कमबॅक केलंय संतोष या गोलंदाजाने. दयाशंकर या नावाने देखील चर्चेत आहे हा खेळाडू. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, चांगली लाईन पाहायला मिळते. वाईट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव तर निश्चित स्वरूपात प्राप्त केली जाईल. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय. पहिला बॉल जरी नो हाताळला थोडंसं प्रेशर होतं, परंतु त्यानंतर जबरदस्त लाईन आणि जबरदस्त लेन मैदानाच्या आतमध्ये पाहायला पडते. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा संतोषने खर्च केल्यात. आता टीमची टोटल दाफडगाव जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात चांगली झाली. दोन्ही टीमला आपला पहिला विजय शोधायचा आहे, कारण कालच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स इतका हवा तितका चांगला झाला नव्हता आणि दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत. एका बाजूला छत्रपती लॉयन्स ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला आर.के. टायगर्स. क्षेत्ररक्षण निवडलंय, फायदा होईल काय त्यांच्या टीमला? स्विच करायचा इरादा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतो की स्विचचा फटका खेळायचा असेल तर गुडलेम क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चेंडूवर तुम्ही तो चांगला फटका खेळू शकतायत. इथे हा डॉट बॉल. दबाव वाढत चाललाय. हो चेंडूचा टप्पा थोडासा बॅट पासून थोडासा दूर ठेवला आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता झाली, परंतु लोअर फुल टॉस बॉलला कन्वर्ट केले. रवी वाघमारेचा क्लास. बॉल सीमारेच्या पलीकडे दी बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला ठोकलाय. हा दर्जेदार दर्शनीय JPL चौकार. खेळल्या. वा नितीनजी पाटील साहेब यांच्या स्वागतासाठी हा चौकार होता. क्लास टायमिंग साधल्या बॉलवरती रवीची खासियत राहिले. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक सातत्याने रवी खेळत असतो. कॅमेरामॅन आमचे दाखवले जातं. प्रत्येकाने घेतलेली मेहनत आज या स्पर्धेला यशाचं शिखर लाभले गेले. जितेंद्र प्रीमियर लीग. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये छत्रपती लायन्स ग्रुप या संघात धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा दाफडगावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. आर.के. टीम चला जास्त वेळ खर्च करू नका. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 10 धावा खर्च केल्या संतोषने. विचार विनिमय रवी वाघमारे असतील, भूषण भोईर असतील आणि त्याचबरोबर जर पाहिले गेले तर हितेशला आपण बघतायत विचार विनिमय करतायत. 5 ओव्हरचा मॅच आहे. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 19 झाल्यात. इथून संदीप सर 35च्या पलीकडे पोहोचायचं आहे. वेगाने 35च्या ही पलीकडे जर धावा आल्या या 3 षटकामध्ये 18 बॉलमध्ये तर ही टीमची टोटल जर पाहिले तर 60 पर्यंत जाऊन पोहोचेल. हा अगदी बरोबर. आता 2 षटकांकरता 11 मिनिटांचा वेळ घेतलाय. 60 पर्यंत धावा जातील असं वाटतंय. सुरुवात जशी केलंय 2 षटकांमध्ये 19 धावा बनलेत. आता तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर बोलवलं जातं नंबर 3च्या गोलंदाजाला. पाहूया तो कशी गोलंदाजी करेल. कल्पेश आम्हाला सांगतील मनीष आहेत की काय गोलंदाजी मार्गावर. धीरज, नीरज हा गोलंदाजी मार्गावर आलाय. नीरज किनी चांगली सुरुवात करून देईल काय आर.के. टायगर्स या टीमला. ऑक्शन मध्ये सिलेक्शन तर चांगलं होतं खेळाडूचं. लेफ्ट आमचा मारा आणि ह्या चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये वळवलं. 1 धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धाबा झाल्या आहेत त्या 20 धाबा.
2.1 बॉलची समाप्ती. प्रोजेक्टेड स्कोर 47 पर्यंत दाखवतोय. धावसंख्या वाढेल काय तुषार? वाढायला हवी आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती नीरज किनीला आपण पाहत आहेत. आणखीन एक जबरदस्त गोलंदाज समित दत्ताल या टीमच्या माध्यमातून खेळताना आपण बघितलेत. ॲज अ स्कोरर म्हणून त्याची भूमिका फार महत्वाची राहील आहे आणि तोच आता गोलंदाजी करण्यासाठी आला. स्ट्राईक अँड वरती बॅटर आपला पाहायला मिळतो रवी वाघमारे. 7 बॉलमध्ये त्याने 11 धावा आतापर्यंत केल्या. चला जास्तचा वेळ खर्च करू नका टीम आर के टायगर्स. इथे आपण बघतात हितेश लाखा यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय. मला वाटतं द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे सपोर्टर्स आहेत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नीरज किनी तयार. लेफ्ट हँड बॉलर आहेत. फुल टोस आहे. ऑन साइडला उडवल्या बॉलला इनटू द गॅप. नो चान्स फॉर दिस फिल्डर. बॉल सीमारेषा पलीकडे. एका टप्प्याच्या सहाय्याने धावा मिळतील 4. येतोय JPL चौकार. चांगले फटकेबाजी बॅटर सध्या राकेश रवी करतायत. कारण राकेशने सुद्धा असाच खेळ अगोदरच्या एका मॅच मध्ये केला होता. खूप चांगला पिक हेलिकॉप्टर स्ट्रोक राकेश याचा अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलाय. ओ बघूया काय घडलंय. बॅटची जणू काय आतील कडा चाटून हा चेंडू पुढे गेला होता की काय. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर पाहिली तर धाबा झाल्यात 1 गडी बाद 24 धाबा. 24 फॉर 1. 1 बाद 24. कमबॅक केले चौकार. आणि त्यानंतर पहा बॅटच्या आतल्या दिशेला बॉल लागला. मागे निघून गेला आणि तिकडे रवीची नाराजगी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 24 धावा. या पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नीरज किनीच्या माध्यमात राहिले. जरूर चौकार आला परंतु त्यानंतर बॅक टू बॅक सलगचे 2 बॉल जर पाहिले गेले तर निर्धावच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी. लाईन अँड लेंथ आता चांगल्या पद्धतीच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर याच लाईन अँड लेंथने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करायच्या परंतु रवीला मोठे फटके स्ट्रोक एक्झिक्यूट करायचे त्या मॅच मध्ये. परफेक्ट बॉलिंग. लाईन अँड लेंथ परफेक्ट दिसली. ऑफ टमर शफल झाला बॅटर. चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये थांबलाय. तंत्रशुद्धता दिसली नव्हती या फटक्यात. एकदा मिळाली. बॅटची मदत सुद्धा मिळतोय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत बदल होतोय आणि धावा झाल्यात त्या 1 गडी बाद 25 धाबा. 2.5 चेंडूंमध्ये या 25 धावा बनलेत. 8च्या थोडस वर सरासरी पाहायला मिळते तुषार. निश्चित स्वरूपात रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा आपण खेळतोय. एक 10ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये असली ना तर नो डाऊट अबाउट इट 5 षटकामध्ये 50 बनतात. 51चं टार्गेट किंवा अगदी 50च्या पलीकडे बनतायत तर मजा येईल. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण करायची आयोजकांना विनंती करतोय. केलंय. फर्स्ट एड हवा आहे का? यस फर्स्ट एडची व्यवस्था करा प्लीज. फर्स्ट एड बॉक्स आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. पंचवीस धाबा. 1 गडी बाद 25. थोड्याच वेळात मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. जुचंद्र प्रीमियर लीग आपण बघताय जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आणि ऑन स्क्रीन आपल्या संपूर्ण ज्या व्यक्तिमत्वाने सहकार्य केल्या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. मात्र बदल स्पोर्ट असेल, ब्रँडेड स्पोर्ट असतील, TC लाईव्ह असेल, JTSC असेल, आमचे DG युवराज आणि संपूर्ण जर पाहिले गेले तर देणगीदात्यांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. हॉटेल अक्षित फॅमिली रेस्टॉरंट आपण बघताय जरूर टॉस का बॉस ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. पाटील मंडप डेकोरेटर्स VR इव्हेंट्स
CK ॲडव्हर्टायझिंग यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करीत आहोत. जुचंद्र प्रीमियर लीग 2026 पर्व 5व्या या स्पर्धेचा आहे. प्रत्येकांना उत्खंड या स्पर्धेची असते. कधी एकदा जी झेपे येईल आणि खरे तर या जुचंद्र परिसरात नेहमीच आपण एक चांगलं क्रिकेट बघितलेत. डेचं क्रिकेट असू द्यात, नाईटचं क्रिकेट, आणि एकदा का डेच्या क्रिकेटला सुरुवात झाली तर डेचं क्रिकेट, आणि एकदा का नाईटच्या क्रिकेटला सुरुवात झाली तर लागोपाठ आपण स्पर्धा सातत्याने याच मैदानावरती पाहत आहोत. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचं एक भव्य दिव्य हे मैदान आल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावा फटकावरती लागलेल्या आहेत. स्कोर कार्डवरती 25 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. बघूया आता या षटकातील 6वा चेंडू असेल. तत्पूर्वी दोन्ही टीम तयारीत राहा. छत्र आणि द ग्रेट मराठा जुचंद्र या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल. पुन्हा मी सांगतोय, छत्रपती वॉरियर्स आणि द ग्रेट मराठा जुचंद्र दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. या षटकातील आता शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. 2.5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 25 धावा धावफटकावरती लागल्यात. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज नीरज तयार. इथे फटका हवेत खेळलाय. बिस्टॅबिंग स्ट्रोक आहे. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक डीप मिडविकेटच्या बॉलपर्यंत नाही पोहोचू शकलेत. तत्पूर्वी भूषण भोईरच्या बॅटमधून या बॉलवरती 2 धावा प्राप्त केल्या जातात. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये धावा फटकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना छत्रपती लायन्स ग्रुप या संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता फटकावरती लगाम लावायचा आहे तर मोठ्या फटक्यांची आता गरज आहे. हे दोन्ही पंच आमच्या ऑफिशियली दाखवल्या जातात. ललितजी भोईर यांना पण बघतायत, विरलजी नायर यांना पण बघतायत. या ऑफिशियली मॅचसाठी ते मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. टीम मीटिंग होईल, विचार विनिमय केले जातील. सुरुवात इथे संदीपजी गावण सर जर पाहिले गेले तर आर्के टायगर्स या संघाची दमदार झाले. असं बॉलिंग युनिट जर पाहिले गेले तर खूप चांगल्या पद्धतीने राहिले. पहिल्या षटकात जर पाहिले तर 9 धावा खर्च करण्यात आल्या. त्यामुळे जर पाहिले गेले तर विकेट नाही मिळाली. एक विकेट पहिल्याच षटकामध्ये कल्पेशला मिळाली. त्यानंतर संतोषला आपण बघितलं 10 धावा त्यांनी खर्च केल्या. परंतु त्या षटकामध्ये जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये विकेट नाही मिळाली. आणि षटक क्रमांक 3 नीरज किनीच आपण बघितलं. एक षटक ज्याने हाताळलं, 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. म्हणजेच काय तर तिन्ही गोलंदाजीने आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केलेली आहे. यस, तत्पूर्वी फिल्डिंग लगेचच लावून घ्या. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. सध्या लगाम लावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. धाबा रोखल्यात 27 वर 1. 9च्या सरासरीने 27 धाबा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. छत्रपती लॉयन्स ग्रुपच्या संघ मालक म्हणून चांगलं काम पुष्पराज म्हात्रे साहेबांनी केलंय. आणि त्याचबरोबर आर्के टायगर्स टीमचे संघ मालक म्हणून कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांचं सुद्धा चांगलं योगदान राहिलंय. पाहूया आता हे 4थं षटक कसं असेल. समोरच्या इनकडून गोलंदाज तयार आहे. स्वप्नील मुकादाम, अनुभवी खेळाडू म्हणून मोठी जबाबदारी त्याची. लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे त्याच्या पाठीशी. आणि बघूया तो कशी गोलंदाजी करतोय. ओ सरळ बॅटने स्लॉक केलंय चेंडूला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. संपलाय बॅटर रवी. या खेळाडूचा खेळ विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 27. ज्या वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये झाला होता, अगदी बॅट आणि बॉलचा साऊंड जो आला होता तो मात्र टक्कन असा आवाज होता, परंतु क्लिअर नाही झाला. चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. ऍक्शन रिप्ले आपल्या ऑन स्क्रीनवरती दाखवला जातो. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पुढे आले. त्या टीमचे अगदी आयकॉन खेळाडू कल्पेश भोईर यांना पण बघतायत. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ध्रुव म्हात्रे यांना पण बघतायत. याही टीमचे आयकॉन आहेत. 4 अँगल सहित या संपूर्ण स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण पाहायला मिळते. आणि विविध अँगल्सने जर पाहिलं तर या संपूर्णरित्या जे कॅमेऱ्याच्या माध्यमातून वर्क केले हे दाखवलं जात आहे. चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी. आणि कल्पेशने झेल टिपत असताना मैदानाच्या आतमध्ये हा दुसरा धक्का लागलाय छत्रपती लायन्स ग्रुप या संघाला. 27 वरती 2 धक्के. चांगली गोलंदाजी आहे त्यामुळेच हा धक्का लागलाय. पुढचा बॉल विशप मध्ये खेळला जातो बॅटरद्वारे. चांगलं तंत्र. ध्रुव म्हात्रे या खेळाडूचा आयकॉन म्हणून मोठी जबाबदारी आहे. कारण पिता त्या संघाचा संघ मालक आहेत तर पुत्र आयकॉनच्या भूमिकेमध्ये. एका धाब्यानिशी धावसंख्या 2 गडी बाद 28. आता धावसंख्या वाढवायला हवी. जे नियंत्रण गोलंदाजांनी राखलंय ना
तसंच आता फलंदाजीवर चांगलं नियंत्रण राखून फलंदाजाने चांगल्या धावा बनवायला पाहिजेत. 28 वर 2. मैदानाच्या मध्ये ध्रुव आलेले आहेत, परंतु ध्रुवला माहिती आहे समोरच्या एंडने ज्या वेळेला आपण खेळत असतो त्यावेळेला षटकार चौकार या स्पर्धेमध्ये कमी प्रमाणात बघितले. ज्या वेळेला जुचंद्र गाव एंड कडून गोलंदाजी होते त्यावेळेला वेगाने धावा येतात. पाहूया त्या षटकामध्ये किती धावा मोजतात. स्वप्नील मुकादम पहिल्या बॉल होती विकेट, त्यानंतर एक सिंगल धाव. चला जास्तीचा वेळ खर्च होते. पहा लक्षात ठेवा 7:18 मिनिटाला पहिला बॉल मैदानाच्या डिलिव्हर झाला होता. जसं चौथं षटक संपेल आम्ही तुमच्यापर्यंत टायमिंग पोहोचवणार आहोत. 28 धावा धापडकावरती लागल्यात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती फलंदाज भूषण भोईर ज्याने आतापर्यंत 5 बॉलमध्ये 6 धावेचे योगदान मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे. पहा भरपूर वेळ खर्च होतोय, वारंवार सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऑप्टिकचा बाहेरचा बॉल ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे मुळे आपला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉलपर्यंत पोहोचेल, एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एकाच धावेवरती या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेले. एक धावेने एक धावाने सिंगल डबलने इकडे जर पाहिलं तर संघाचा धावफलक हलत राहणं हे एक महत्वाची गोष्ट आहे. ते भूषणला माहित आहे. या बॉलवरती एक सिंगल धाव येईल. 29 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही बॅटर मोठे फटके खेळू शकतात. असं नाही की एकच बॅटर फक्त मोठा फटका खेळू शकतो. दोघांमध्ये ती ताकद आहे आणि आपण अनेक वेळा पाहिलंय. पुढे येऊन खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. थोडासा लेग कटर चेंडू टाकलाय स्वप्नील मुकादम या गोलंदाजाने. खरं तर या खेळपट्टीचा अनुभव सुद्धा आहे, तो म्हणजे स्वप्नील मुकादम या खेळाडूला. हा डॉट बॉल बघा. एक्सपिरियन्स फार महत्वाचा असतो. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे जर पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल आणि डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये गेली जाते. ध्रुवला कुठल्या एंडला आता खेळायचं आहे हे मात्र त्याला ठाऊक असणं गरजेची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये राहिले. या पुढचा बॉल स्वप्नील मुकादम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज ते स्ट्राईक एंडवरती. ध्रुव म्हात्रे इथे जसा टाकला तसाच पाठवला मैदानाच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ध्रुव म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. JPL 6. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. थोडासा शॉर्ट बॉल होता. फॉरवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. मिळतील धावा 4. JPL चौकार. या पद्धतीने आता गोलंदाजी केली जाते तशाच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी होत असताना आपल्या पाहायला पडतो. ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि काय स्लाइस केल्या बॉलला. चांगला फटका या बॉलवरती चौकार आला. या स्पर्धेतील 42वा हा चौकार होता. तो ध्रुव म्हात्रेच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये आलाय. या षटकामध्ये बऱ्याच धावा खर्च झालेल्या आहेत. स्वप्नील मुकादमने जर पाहिलं तर 12 धावा खर्च केल्यात. 1 विकेट यानं प्राप्त केले. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफटकावरती लागल्यात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यस संदीपजी गावण टाइम पोहोचवायचा आपण मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावपळकर 39. 2 गडी बाद 39 धाबा. अगदी वेळेभर दोन्ही संघ या ठिकाणी सहकार्य करतायत. मध्ये आपण विकेटचा वेळ बघितला, त्याच्यानंतर थोडंसं खेळाडूला दुखापत झाली होती, तो सुद्धा वेळ आपण पकडला. आणि असं या ठिकाणी आपण बघतोय की जी वेळ आहे ती अगदी योग्य पद्धतीनं दोन्ही टीम घेताना दिसत आहेत. सो आता 39 धाबा झाल्यात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांची समाप्ती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलमध्ये पाहूया मोठे फटके येतील की नाही. 2 ते 3 मोठे फटके आले ना तर 60च्या आसपास धावपळक जाऊ शकतोय. सध्या 39 धाबा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भूषण भोईर हा खेळाडू 6 बॉलचा सामना केला, 7 ओव्हर खेळतोय. ध्रुव म्हात्रे आल्या आल्या 4 चेंडूंमध्ये 11 धावा बनवतोय. आणि विशेष म्हणजे गायडन्स करणारे अनेक खेळाडू त्यांच्या डगआउट्स मध्ये आहेत. ध्रुव म्हात्रे हा कमी वयोगटातील खेळाडू आहे, परंतु क्रिकेटमध्ये त्याने आपली छाप सोडले मोठे फटके खेळून. पुन्हा आता गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावर नीरज किनी. फुलटॉस बॉल होता. भूषण भोईरने मिस केला या फुलटॉस बॉलला. विकेट जाण्याची शक्यता. विकेटचं पतन झालंय. फलंदाजी करणाऱ्या छत्रपती लॉयन्स ग्रुप टीमला हा तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 39 वर 3. पूर्वीचा भूषण दिसला नाही. यावेळेला जर पाहिलं तर फुलटॉस बॉल होता आणि
कदापि भूषण नेहमीच फुलटोस बॉलवरती अग्रेसिव्ह असतो. ऑपॉर्च्युनिटी होती, मिस केली आणि त्यानंतर जर पाहिलं तर दर्शनने बॉलला गॅदर केलं आणि विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ध्रुव म्हात्रेने भाग पाडलं. मैदानाच्या आतमध्ये लागला हा तिसरा धक्का. 39 धावा फटकावरती लागलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्या पाहायला मिळत आहेत ऋतिक म्हात्रे आणखीन एक जबरदस्त फलंदाज. कमी चेंडू जास्तीत जास्त धावा बनवण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर सातत्यानं या मैदानावरती आहे. आता पाहूया ऋतिकच्या बॅट म्हणून किती मोठे फटके येतील, परंतु ध्रुव म्हात्रेला देखील विसरून चालणार नाहीये. आघातीचे फलंदाज आहेत, विस्फोटक फलंदाज आहेत, मोठमोठे षटकार त्यांच्याही बॅटमधून आपण बघितले. परंतु नीरज किनी ला जवाब गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती विकेट त्यांनी मिळवले. नीरज पुढचा बॉल सेकंड वरती ध्रुव आहेत. धीम्यागतीचा बॉल बैठक खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक कल्पेश भोईर वेगाने आलेत बंटी बॉल पर्यंत. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चुकीच्या एंडला फेकी मैदानाच्या आतमध्ये झालंय. 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये संदीप सर पाहायला मिळाली, परंतु फेकी चुकीच्या एंडला झाले. कारण ह्या षटकामध्ये फलंदाजांनी ठरवलंय धावा कशाही आल्या तरी त्याचा फायदा आपल्या टीमला होऊ शकतो, म्हणून जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न ह्या षटकात नक्कीच होईल. 41 वर 3 गडी बाद. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. ध्रुव म्हात्रे हा खेळाडू स्ट्रायकिंग कडे असेल, ही महत्वाची बाब असेल. हट्टाकट्टा वजनदार खेळाडू आहे आणि मोठे फटके तो खेळत असतो. ठेकन लेखटर चेंडू टाकला नीरज किनीने आणि ह्या चेंडूला ऑन साइडला खेळत असताना बॅटचा हलकासा होते स्पर्श. या विकेटने वाढलाय फिल्डिंग करणाऱ्या आरके टायगर्स टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन, गॉन. हा चेंडू कसा पडला याचं वर्णन तुषार सोनावणे आपल्यापर्यंत पोहोचवतील. धावसंख्या धावफळकावर 41 धाबा, 4 गडी बाद, 41 धाबा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधले. पाहूया या 3 चेंडूंमध्ये काय घडतंय. तुषार 41 वर 4 गडी बाद. मैदानाच्या आत नवीन फलंदाज दाखल होत असताना आपल्या पाहायला मिळत आहेत सौरभ. कालच्या रात्रीमध्ये याच खेळाडूने भरपूर चांगले प्रयत्न केले होते. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इकडे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, काय घडलंय. आता टीव्ही अंपायरची मागणी करण्यात आलेली आहे. 30 सरपंच आता येतील. आमची TCP, आमची JTC लावची टीम त्या ठिकाणी सज्ज असेल. विकेट कोणाचा याचं प्रश्नाचं उत्तर आता थोडाच वेळा त्या ठिकाणी येईल. डिसिजन पेंडिंग राहील. मजा येईल मॅच पाहण्यासाठी. ऋतिक जाग्यावरती अगदी वेगाने जाण्याचा प्रयत्न होता स्ट्राईक एंड वरती, परंतु सौरभ तिथून सुटलेत की नाही आता मात्र पाहिलं जाईल. विकेट कोणचा जाईल. ऋतिकचा गेला तर कदापि नो डाऊट अबाउट इट 5-6 धावा असतील मित्र म्हणेन या मॅच मध्ये, कारण की ऋतिक एक आघाती फलंदाज आहेत. ऋतिकची विकेट राहिली तर ऋतिक षटकार देखील मारू शकतो. हा अगदी बरोबर. ऋतिकची जर विकेट राहिली तर ऋतिक मोठे फटके खेळू शकतो, परंतु मला वाटतं की त्याचं हे प्लेस नाही, त्याचीही जागा नाही. कारण ज्या क्रमांकावर तो आलाय ना त्या क्रमांकावर अर्थातच तो कधीच नसतो. दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर तो येत असतो, परंतु आता संघ बदललाय, संघ नायक बदललाय आणि संघ मालक सुद्धा बदललेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे ऋतिक पोहोचलाय की नाही. 12th मॅन त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करू नका. पंच योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. मनोज परेड सर आहेत. आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय आलाय. सौरभने इथे स्ट्राईक सोडली होती आणि त्याच कारणास्तव मैदान सोडावं लागेल. ऋतिक म्हात्रे या फलंदाजाला फलंदाज बाद होतील. धावचीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का लागलाय.
स्पोर्ट्स संघाद्वारे सातत्याने त्यांना आपण खेळताना पाहिलं. मागचे 15 चेंडू जर बघितले तर चौकार 2 दिसतात, एक षटकार दिसतोय, 2 विकेट्स दिसत आहेत, 3 विकेट्स दिसत आहेत आणि डॉट चेंडूंचा सुद्धा भरणा आपल्याला जास्त दिसतोय. टॉससाठी आम्ही याआधी सुद्धा अनाउन्समेंट केली. छत्रपती वॉरियर्स आणि द ग्रेट मराठा जुचंद्र असा मॅच असेल. मोठा फटका खेळायचा होता, उंची जास्त लांबी कमी. नीरज किनी उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयास करत होते. 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाब्यांच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे धाव फळकावर 43-43. टॉससाठी शेवटचा ऑफिशियल कॉल असेल छत्रपती वॉरियर्स आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. तुषार 43 धाबा झालेत. आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. काय मोठा फटका येईल? यायला हवा. 50च्या पलीकडे जर धावसंख्या झाली तर मजा येईल. 43 धाबा धाफटकावरती लागल्यात. एखादा मोठा फटका जर आला तर या मॅच मध्ये मजा येईल. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या पण नीरज किनीचं कौतुक करावं लागेल. 11 बॉल मध्ये 1 विकेट, 12 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेला आहे. शेवटचा अंतिम बॉल, ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, इनसाइड आउट. अगदी जर पाहिजे खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागले, बॉल चालला मागे, शॉट थर्डमॅनला अगदी जर पाहिजे थोडंसं का होईना गचाळ क्षेत्ररक्षण झाले. धावा परिपूर्ण मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. नंदू धावतायत आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये 3 धावा तर प्राप्त केलेल्या आहेत. 4थी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि 4थी धाव घेत असताना फलंदाज सौरव होतील बाद. 3 धावा मिळतील या बॉलवरती. 3 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धाव फटकावरती 46 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा करायच्या आहेत टीम RK टायगर्स या संघाला. 47 इज द टार्गेट. 6 गडी बाद 46 झालेत. 47चं टार्गेट असेल. आता टॉस साठी एका बाजूला छत्रपती वॉरियर्स टीमचे कॅप्टन आलेत कल्पेश म्हात्रे आणि माझी विनंती असेल द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे कॅप्टनला कैवल्य पाटील येतील. इनिंग संपण्याआधी एखादा शेवटचं षटक सुरू असेल ना तेव्हा कॅप्टन या टॉस बॉक्सच्या मध्ये पाहिजे, टॉस बॉक्स मध्ये पाहिजे आणि या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो कारण अनाउन्समेंट या मॅचची 3ऱ्या षटकातच झाली होती. चला, आदरणीय हिमालय पाटील जुचंद्र गावचे अतिशय चांगले गायक आहेत, सिंगर आहेत, DJ युवराजचे प्रोपरायटर आहेत. खूप चांगली साऊंड सिस्टम या स्पर्धेमध्ये त्यांची आपण बघतो DJ युवराजची आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला कल्पेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला कैवल्य पाटील. दोघांमध्ये आता चांगला बॅटल असेल. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने 2 पैकी 1 जिंकले, 1 हारलेत. छत्रपती वॉरियर्स टीमला जिंकण्याकरता आता खूप कष्ट करावे लागतील. हिमालय पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस, JPL आणि दुसऱ्या बाजूला जुचंद्र प्रीमियर लीग. कॉल कोणाचा असेल? कल्पेश कॉल करतायत. JPL असा आवाज, जुचंद्र प्रीमियर लीग. खूप झालेत. आश्चर्याचा धक्का बसलाय कैवल्याला. दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या. कैवल्य टॉस जिंकलाय. मॅच जिंकण्याकरता कशी तयारी? कारण 1 मॅच जिंकलाय डे 1 मध्ये आणि 1 हरलात. आता तयारी कशी असेल? सर्वांशी बोललोय, चांगला जिंकण्याचा प्रयत्न करणार. डिसिजन क्षेत्ररक्षण. 11 मध्ये काय बदलाव केलाय की तेच खेळाडू असतील कालच्या 2 मॅच खेळताना दिसलेत? थोडं काय चेंजेस करणार आहेत. वाटतं तुम्हाला आता ह्यांच्या विरुद्ध तुम्ही जिंकाल? प्रयत्न तोच असेल. कोणत्या खेळाडूला बाद करण्याचा विशेष तुमचा प्रयत्न असेल जो तुम्हाला अडथळा बनेल? नाही, तसं बोलू शकत नाही. कुठल्याही प्लेअरला मी कमी कधीच लेखत नाही, कारण की कोणी 11 प्लेअर तेच असतात जे क्रिकेट चांगले खेळतात, तेच प्लेअर असतात. तर मी कोणालाही कमी लेखत नाही. कोणी चांगला परफॉर्मन्स करू शकतो. प्रत्येक पर्वामध्ये काही ना काही बदल तुम्हाला दिसलेत का JPLच्या? कसं आहे हे आयोजन? नक्कीच खूप सुंदर आयोजन आहे. तुम्हाला एक शुभेच्छा असेल या मॅच करता. दुसऱ्या बाजूला कल्पेश म्हात्रे आहेत. कल्पेश, टॉस महत्वाचा होता. टॉस जिंकला असं तर तुमचं डिसिजन काय असतं? आता फलंदाजी तुम्हाला करायची आहे. क्षेत्ररक्षणच करणार होतो, पण फलंदाज आले त्यानुसार आम्ही आमची प्लॅनिंगमध्ये चेंज करून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. विजयाचा आस्वाद घेण्याकरता आता काय प्रयत्न होतील? किती धावा बनवणार प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध आणि कशी तयारी केली डे 2 ची? एक 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि बॉलर्स चांगले आहेत, सो जे आपण धावा होतील त्या डिपेंड करू आम्ही. पहिल्या डे 1 मध्ये काही खेळाडूंकडून चुका झाल्या तर त्याबद्दल काही सल्ला दिलाय काय किंवा नवीन बदलाव तुमच्या टीम मध्ये असेल काय? प्लेइंग 11 तीच असेल जी काय खेळताना दिसली? नाही, चुका
कोणाकडनं झालं नाही, 8 ते 10 धावांनीच आम्ही हरलो. चुका म्हणजे माझ्याकडनं झालं, 4-5 डॉट झाले, त्यात माझे सिंगल डबल आले असते तर आम्ही नक्कीच मॅच क्लोज केली असते. हा एक कडक मॅच आणि रफ अँड टफ मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल अजिंक्य स्पोर्ट्सच्या या मैदानावर, कारण खऱ्या अर्थाने तुमचं हे घरचं मैदान आहे. 100% चांगला मॅच होईल. तुम्हाला शुभेच्छा असतील कल्पेश. हे दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत चर्चा करताना दिसले. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे कॅप्टन कैवल्य पाटीलने आणि त्याने म्हटले की आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात आहे छत्रपती वॉरियर्स या टीमला. होणारा मॅच हा पुढील असेल. तत्पूर्वी प्रेक्षक राजे उत्कंठा तर वाढली आहे या JPL ची. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम JPL 2026. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. थँक्यू संदीपजी गावण, आपल्या देखील आम्ही आभारी आहोत. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 46 धावा फटकावरती लागल्यात. 47 धावांचा आता पाठलॅग करण्यासाठी मैदानाच्या मध्ये दाखल झाल्या टीम RK टायगर्स. मजा येईल ही देखील मॅच पाहण्यासाठी. एका बाजू छत्रपती लायन्स ग्रुप या संघाला आपण बघतायत. दोन आघाडीच्या बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना एका बाजूला सिक्सर किंग राकेश यांना आपण बघतायत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सिंगल डबल आणि गॅप शॉट मध्ये माहीर असलेला फलंदाज आणि जास्तीत जास्त मैदानाच्या आतमध्ये टिकून राहून खेळणारा फलंदाज अर्थातच रोहित निकम यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. षटक क्रमांक 1 मध्ये एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून नेहमीच आपण बघतायत अर्थात JB जयेश भुरकुण. मॅचला होईल सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये भावेश जीवनका आपले देखील स्वागत. थँक्यू तुषार सोनावणे. जबरदस्त मॅच रंगेल यात काही शंका नाही. पहिलाच चेंडू हाताळण्यासाठी मिस्टर JB, त्याला सामोरं होतं मिस्टर राकेश गोवारी. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर ब्रेक तो मिळवून दिलाय मिस्टर JB याने आणि फलंदाज बाद होतोय मिस्टर राकेश गोवारी. गोल्डन डकचा शिकार बनलाय. त्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सुरुवात कधीही सिंगलने डबलने व्हायला हवी. जर अशा प्रकारची सुरुवात झाली तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव हा डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये जाणवला जातोय. हा ॲक्शन रिप्ले ऑप्टिकचा बाहेरचा बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवलेला बॉल होता आणि तिकडे जर पाहिले गेले तर बॅट फिरवली गेली आणि राकेश विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये 0 धावसंख्येवरती पहिला धक्का टीम RK टायगर्स. नक्कीच पहिली विकेट गेली आहे आणि पहिली विकेट गेल्यानंतर मात्र स्वतः एक अनुभवी खेळाडू ज्याने खऱ्या तर मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जुचंद्रमध्ये भरपूर नाव कमावलं आहे असा नामचीन खेळाडू अर्थातच स्वप्नील मुकादम मैदानाच्या आत दाखल होत असताना बघायला मिळतोय. ज्याने भरपूर मैदाने गाजवले आहेत, परंतु या जुचंद्र प्रीमियर लीगमध्ये कशा प्रकारे त्यांचा खेळ राहील आजच्या रजनीमध्ये हे देखील पाहावं लागेल. पहिला चेंडू पेफ करत असताना उजव्या यष्टीवर चेंडू मात्र थोडाफार दूर ठेवला होता. इथे मात्र गली क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला गेलाय स्वप्नील मुकादम मार्फत. तोपरी दुसऱ्याचा प्रयत्न झाला आहे आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू विकेट, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आल्या 2 धावा आणि या 2 धावाने श्रीगणेश काय होतंय ते म्हणजे RK टायगर्स या संघाचा. RK टायगर म्हटला तर रणजितदादा किणी यांचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यानंतर छत्रपती लायन्स ग्रुप या संघाचे आपण बघतोय स्वतः होनर पुष्पराज भोईर ज्याने खऱ्या तर मात्र खूप चांगलं क्रिकेट पुष्पराज म्हात्रे यांना आपण बघू शकतोय आणि चांगलं क्रिकेट अजिंक्य स्पोर्टच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेट खेळलंय आणि चांगला परफॉर्मन्स देत, परंतु आज मात्र होनरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या पुढचा बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. बॅटची ग्रीप चेंज केली, परंतु इकडे जर पाहिलं गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडूचा टप्पा अगदी बॅट पासून थोडासा काय ना दूर ठेवला. पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉलने उसळी तितकीशी महत्वाची नाही घेतली, परंतु बॉल थोडासा का होईना खाली राहिला. बॅटचा स्विंग वरून गेला, बॉल अगदी बॅटच्या खालून गेला आणि मैदानाच्या आतमध्ये इथे
डॉट बॉलची सांगता केली जाते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर एक विकेट टेकर गोलंदाज, एक गडी बाद, 2 धावा त्या फटक्यावरती लागलेल्या आहेत. जेबी जबरदस्त सुरुवात करून दिली. मैदानाच्या आतमध्ये माहिती आहे 47 धावा प्रतिस्पर्धी संघाला करू द्यायच्या नाही आहेत आणि तशा दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना जयेश भुरकुंच्या माध्यमातून तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ऑफ ओव्हर द विकेट 10 ते 15 बॉलचा रन घेत असताना स्वप्नील पाडी. ओ यावेळी पाडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. चेंडू हवे मध्ये चिराई आहे तिकडे. अजून एक धक्का आरके टायगर या संघाला लागतोय. फलंदाज बाद स्वप्नील मुकादम याच्याकडनं भरपूर अपेक्षा होती मात्र त्यांच्या लागलाय आणि ते डगआउटच्या दिशेने जात आहेत. खराब पाहायला मिळाला नाही. त्याचं प्रत्युत्तर सौरभ चिराई चित्ताच्या वेगाने बॉलपर्यंत पोहोचला आणि ऍक्शन रिप्ले पहा. बॉडी बॅलन्स नव्हतं. स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यामध्ये ताकद तितकीशी झुकता आली नाही परंतु सौरभ चिराई काय वेगाने धावत आला. बॉलला अगदी गॅदर केलं आणि विकेटचं पतन होत असताना खेळाडू बाद. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 धावा दाफडगावरती लागल्या. 2 वरती 2 धक्के लागलेत. परिस्थिती नाजूक आहे. या नाजूक परिस्थितीतून पुढे निघायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये आता हार्ड हिटर फलंदाज पाठवावंच लागेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निखिल भोईर खन्ना या नावाने फार मोठी प्रसिद्धी या खेळाडूला आहे. अगदी दत्तालीचं मैदान 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम बेस्ट बॅटरचा पुरस्कार याच खेळाडूने घेतला आणि त्याला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी जर पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोवरती बॉल लागलाय. तत्पूर्वी स्क्वेअर लेगला शॉट मध्ये अगदी 30 सेकंडच्या आतमध्ये बॉल अडवलं जाईल. 1 धाव परिपूर्ण प्राप्त केले. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा दाफडगावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेट टेकर कसा असावा, आपल्या संघाला पुढे कसं न्यावं याचं प्रात्यक्षिकरण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना जयेश भुरकुन. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपण बघायला मिळते. शेवटचा चेंडू लास्ट गो राईट ओव्हर द विकेटने रोहित निकमपाडी चेंडू घेऊन जात असताना ओ यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. सौरभ आहे तिकडे नाही करणार चुकी. अजून एक धक्का आरके टायगर्सच्या संघाला बॅक टू बॅक विकेट जात असताना पाहायला मिळतात. थोडीशी नाजूक स्थिती पाहायला मिळते आरके टायगर या संघाची. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच आरके टायगर्स या संघाला विजय नोंदीत करायचा असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न हे चांगल्या पद्धतीने करावे लागेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होत असताना दिसतोय. धावा येत नाहीये. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तू चल मी आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोपी यांना आपण पाहत आहोत. 24 बॉलांनी करायच्या 44 धावा. 47चा पाठलाग आहे. पहिल्या 2 षटकामध्ये वेगाने धावा जर बनल्या असत तर मजा आली असते मॅच मध्ये. अगदी ते न होताना इथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झालंय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्वीकरण मी तर म्हणेल छत्रपती लायन्स ग्रुप या संघाच्या माध्यमातून केले जाते. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील. मोठे पंकज पाटील आहेत गोलंदाजी मार्कवरती. दिवेश पाटील याचे बंधू. आज दिवेश पाटीलने देखील खूप चांगला खेळ दर्शवला. आगरी बॉईज या टीमच्या माध्यमातून खेळत असताना त्या टीमचे आयकॉन आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनीही मिळवला. अगदी 2 षटक हाताळत असताना विकेट मिळाली. कमीत कमी धावा बॅटिंग करत असताना अगदी वेगाने धावा त्याने बनवल्यात. 19 धावा त्याच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये आपण बघितल्यात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पंकज पाटीलला आपण बघताय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज निखिल भोईर. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. कटरचा वापर लेग कटर होता मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल डिड अँड स्पॉट डॉट बॉल. जबरदस्त
गोलंदाजी अचूक टप्पा आणि भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले पहा. गोलंदाज आले, लेफ्ट बॉलर आहे, धीम्या गतीचा बॉल नाही उडकू शकले, पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल, डॉट बॉल. अप्रतिम चेंडू आपल्याला गेला पंकजच्या माध्यमातून. नक्कीच ही खासियत आहे, बाहेर चेंडू काढण्याची ही त्याची काफियत आहे. ओ यायला पण स्विचेट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पाहायला मिळते. नंदकुमार भोईर आहेत तिकडे, शॉर्ट थर्डमॅन रिझनला लेग बायच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाईल. इथे मात्र माझ्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालाय की सलामीवीर चेंज करण्याची गरज होती का आरके टायगरच्या संघाला? हा देखील माझ्या मनामध्ये मोठा प्रश्नचिन्ह उभा आहे. कारण आपण बघतोय गोपी फरका एक अष्टपैलू खेळाडू, त्याला मात्र इथे मात्र 5व्या क्रमांकावर आणला गेलाय. निश्चित स्वरूपात याही गोष्टी चर्चा करणार. फ्लाईट दिली बॉलला, चांगला फटका एरिया रूट दिले बॉलला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. ध्रुव म्हात्रे आहेत त्या ठिकाणी. खरं तर टीमची बॉन्डिंग तर चांगली आहे, टीम आरके टायगर्स, परंतु कुठल्या फलंदाजाला कुठल्या क्षणाला उतरवायला हवं हे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खरं तर 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 6 धावा धाफडकावरती लागलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. पंकज पाटील पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती, गोलंदाज तयार. फटका इथे चांगला आहे, बॅटच्या अगदी पाहिले गेले तर बाहेरच्या कडेला बॉल लागतोय, मागे निघून चाललाय. नंदकुमार भोईर पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना दिसत आहेत. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फटकावरती 8च्या घरामध्ये. कल्पेश भोईर अजून देखील डगआउट मध्ये आहेत, भावेश मात्र देखील मैदानाच्या आतमध्ये डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगले फलंदाज आहेत, परंतु आता त्यांचा वापर योग्य पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये व्हायला गरजेची गोष्ट आहे. 7 धावा धाफडकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओ यायला पत्र स्विच फटका, घातक फटका खेळण्याचा प्रयत्न. निखिल पाटील यावेळेस आपल्याला बघायला मिळतात. निखिल भोईर यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, चांगल्या लाईन अँड लेंथ आतापर्यंत पंकज डावखुराताने ते गोलंदाजी करतात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 6वा चेंडू हाताळण्यापर्यंत ते फज्ज होत आहेत. ओ यावेळी मात्र हलक्या रीतीने मात्र चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स केलाय. चेंडू आपण बघतोय पॉईंट क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. एकच धाव चिकीत सिंगल, या चिकीत सिंगल्सने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोचते 3 गडी बाद 8 अशी स्थिती आरके टायगरच्या संघाची. इकडून आता अटॅकिंग क्रिकेट खेळावंच लागेल टीम आरके टायगर्सला. पण नावाप्रमाणे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये साजेशी कामगिरी करावी लागेल. टायगर प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 10 डावं लागेल. पंचांचा इशारा आलाय, त्या ठिकाणी टायमिंग देखील आम्ही पोहोचवणार आहोत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, 8 धावा धाफडकावरती लागलेल्या आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये 3 धक्के देखील मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला देण्यात आलेत. अठरा चेंडू आणि 39 धावांची गरज. आता मात्र या जोडीवर जास्त निर्भर असणार आहे आरके टायगरचा संघ, कारण आतापर्यंत गोपी 2 चेंडूचा सामना केला, 3 या धावसंख्येचा खेळतोय. निखिल भोईर ज्याने 5 चेंडूचा सामना केलाय, 2 या धावसंख्येचा तो देखील खेळतोय. थोडाफार चाचपडत खेळतोय आतापर्यंत निखिल भोईर, कारण त्याच्यामध्ये एक ॲबिलिटी आहे, त्याच्या बॅटिंगमध्ये एक वेगळा टान्स आहे, तो करू शकतोय. परंतु आज या जुचेंद्र प्रीमियर लीग मध्ये, या रजनीमध्ये कशा प्रकारे क्रिकेट होईल हे देखील त्यांना पाहावं लागेल. कारण NM चॅम्पियनच्या माध्यमातून ते चांगले क्रिकेट त्याने खेळलं गेलंय. नागाव क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत त्याने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स देत असताना आपण त्यांना पाहिलं गेलं. परंतु आज आरके टायगर्स या माध्यमातून ते खेळत असताना कशा प्रकारे खेळी करतील हे देखील पाहावं लागेल. सबर गोलंदाजी मार्कवर कशा प्रकारे ते देखील गोलंदाजी करतील हे देखील पाहावं लागेल. आता मात्र 30 सर्कलमध्ये आपण पाहू शकतो एक शॉर्ट पॉईंट आहे, त्याच्यानंतर एक शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, आधी एक एक्स्ट्रा कव्हरमध्ये भूषण याला आपण पाहू शकतोय. आणि डीप मध्ये आपण बघू शकतो डीप लॉंग ऑफ आहे स्वतः ध्रुव म्हात्रे, आणि डीप लॉंग ऑनला आपण पाहू शकतोय सिद्धार्थ म्हात्रे यांना पाहू शकतो. त्याच्यानंतर वायडिश लॉंग ऑन इथे मात्र पंकज पाटील आहेत. त्याच्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण रवी वाघमारे यांना पाहू शकतोय. पहिला चेंडू अपील केली आहे, परंतु पंचांवर कुठल्या प्रकारे अभाव जाणवत नाहीये. खराब दर्जाची फलंदाजी मी तर म्हणेन टीम आरके टायगर संघाच्या माध्यमातून होताना मैदानाच्या आतमध्ये दिसून आलेली आहे. पण निखिल भोईर
बॅटला बॉल लागत नाही आहेत. कुठेतरी याही गोष्टीची खंत मैदानाच्या आतमध्ये बाळगली जाते. 6 बॉलमध्ये 2 धावा. आतापर्यंत निखिलने भरपूर काही संघर्ष स्ट्रगल तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. संघर्ष स्ट्रगल थांबत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला गोपी निषादला आपण बघताय 2 बॉलमध्ये 3 धावा त्याच्याही बॅटमध्ये येताना दिसत आहेत. 8 धावा धाफडकावरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 मध्ये 39चं समीकरण. ओ यावेळेस मात्र बॅटर फिरवले आहे आणि चेंडूला भिरकावलाय. डीप स्क्वेअर पट्ट्या बाहेर षटकार करता वेळ घेतला परंतु षटकार देखील ठोकलाय निखिल भोईरच्या बॅटमधनं. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर भरपूर संघर्ष चालू होता. ज्या गोष्टीचा उल्लेख मैदानाच्या आतमध्ये झाला ना त्या गोष्टीवरती लक्ष ठेवलं निखिलने आणि षटकार ठोकलाय. जो प्रेशर होता आर के टायगरच्या टीमवरती आता प्रेशर तो हटलेला आहे. धावसंख्या फटकावरचा पोस्ट स्कोर कार्डमध्ये 14च्या घरामध्ये 5 स्टंप मध्ये हाताळलेला बॉल होता. वारंवार इथे जर पाहिलं तर लाईन स्टंप मध्ये पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. अगदी जर पाहिले गेले तर त्यानंतर बॅटचा स्विंग वा जबरदस्त टायमिंग साधलं निखिल भोईर. खन्ना इज बॅक झालेत मॅचच्या आतमध्ये. 16 बॉलमध्ये आता करायच्या 33 धावा. पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. चिरा या नावाने प्रसिद्धी. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल चांगला ड्राव पाहायला मिळतोय. धावतं परिपूर्ण एक सिंगल प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुण तालिकेवरती 15 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 15 चेंडूचा खेळ मैदानाच्या शिल्लक राहिलाय. 15 चेंडूमध्ये 32 धावा करायच्या आहेत आर्गे टायगर्स या संघाला आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती लायन्स ग्रुप या संघाला 15 बॉलमध्ये 32 धावा रोखायच्या आहेत. नक्कीच 15 चेंडू 32 धावांची गरज. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळल्या गेली आहे छत्रपती लायन्स ग्रुप या संघाने. खूप चांगली गोलंदाजी. पहिलं षटक आपण जेबीचा बघितलं त्याच्यानंतर पंकजचं दुसरं षटक हाताळलं. तिसरं षटक सौरभ आलेत परंतु या षटकामध्ये जे व्हायचं नव्हतं ते झालंय. एक षटकार तर आलाय. पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजी मार्कवर राटा मारतो विकेटने. 10-15 रनअप घेत असताना गोपी फाडी. यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला केले गेले शतरक्षक आहेत डीप लॉंग ऑन मध्ये. पंकज पाटील जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. 14 चेंडू 30 धावांची गरज. या प्रकारे सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतं. 14 चेंडू 30ची गरज आहे. आता मात्र नक्कीच प्रयत्न असेल सौरभचा की चेंडू कशा प्रकारे डॉट जातील किंवा विकेट जातील याकडे त्याचं लक्ष असेल हे देखील पाहावं लागेल. पण लक्षात ठेवा जेवढा पहिला मॅच सुरू झाला होता इथे फटका फसलाय. हवेत उडाला बॉल. भूषण भोईर डाऊन दी बॉल टिपलाय जेल. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का आर के टायगरच्या टीमला. थँक्यू डीजे. 1 मिनिट थांबवतोय. 5 ज्यावेळेला मॅच सुरू झाला होता दुपारच्या 17 मध्ये त्यावेळेला आम्ही अनाउन्समेंट केली होती. एक ज्युपिटर कंपनीच्या गाडीची चावी आहे. जर कोणाची असेल तर ओळख पटून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जा. TVS ज्युपिटरची गाडी आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये गेली आहे टीम आर के टायगरच्या संघाला. आणखीन एक धक्का. गोपीचा फटका फसला आणि भूषणने चांगला झेल टिपला. आता मात्र जर पाहिले गेलं तर येणारे बॉल मैदानाच्या शिल्लक राहतील 13 आणि 13 बॉलमध्ये जर पाहिले गेलं तर 30 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. एकही चौकार नाही एकही षटकार नाही आणि 4 बॉलमध्ये 5 धावा करत असताना विकेट मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथे मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. या संघाचा आयकॉन खेळाडू कल्पेश भोईर मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे विकेट मिळाली गेली होती आणि चांगला झेल पकडलाय. भूषण भोईर नक्कीच चांगला खेळाडू आहे. एक मजबूत बांधाचा खेळाडू आहे परंतु चांगला झेल त्यांच्या मार्फत पकडला गेलाय. लगेच हितेश भोईर थोडाफार कानमंद त्यांना देत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. 13 चेंडू 30ची गरज. नवीन आलेला फलंदाज कल्पेश भोईर थोडाफार लेट येतोय. अगदी 6व्या क्रमांकावर तो खेळण्यासाठी येतोय परंतु या संघाचा आयकॉन सारखी मात्र खेळताना करावी लागेल. संघ थोडाफार अडचणीमध्ये सापडलाय. 17 धावा झाल्यात. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत आर के टायगरच्या संघाचे. शेवटचा चेंडू लास्ट गो सौरभ. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहेत पंकज पाटील. नाही करणार चुकी. इथे मात्र कावकोनाला चांगला झेल पकडलाय आणि संपलाय कल्पेश भोईरचा खेळ. विकेट डाऊन. क्या बात है. जबरदस्त कॅच ऑफ द मॅच. महत्वपूर्ण फलंदाज
परतीच्या प्रवासाला जसा आला त्याहून दुप्पट वेगाने मैदानाच्या बाहेर जात असताना दिसतोय. जबरदस्त कॅच ऑफ द मॅच. काय कॅचेस पकडतायत. 47 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आर के टायगर थोडासा दबावामध्ये आलेला आहे. जो षटकार मारला निखिलने, पुन्हा एकदा प्रेशर रिलीज झालं होतं ते कमी झाला, परंतु इथे कल्पेश भोईरची बंटीची महत्वाची विकेट. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि आयकॉन फेल ठरलाय मित्र म्हणेन. आणि पंकज पहा अगदी फ्लाइंग जम्प घेतली, उडी मारली या बॉलवरती आणि तिकडे कॅच देखील टिपला गेलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये हा लागलाय धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वा. 17 या धावसंख्येवरती. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 17 या आकडा फार अशुभ मानला जातो आणि खरं तर त्याच आकड्यावरती विकेट जात असताना सातत्याने दिसून आलेत मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल तुमच्याकडे असतील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक ते म्हणजेच 12 आणि 12 चेंडूत करायचे आहेत त्या म्हणजेच 30 धावा. 12 चेंडू आणि 30 धावांचे समीकरण मॅच अजून देखील संपलेलं नाहीये. सरासरी फक्त तुम्हाला वाढवायचे. ज्या सरासरीने तुम्ही खेळत्या मैदानाच्या आतमध्ये ती सरासरी मेंटेन करायची नाहीये. तुम्हाला आता 15ची सरासरी 2 षटकामध्ये 30 धावा परिपूर्ण प्राप्त करायच्या आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार झालेत. या मॅचचे खरे हिरो ऍज अ बॉलर ऍज अ फिल्डर पंकज पाटील. नक्कीच इथे मात्र जसा मात्र पंकजाने रेषेच्या लगत झेल पकडलाय तसा मात्र चांगला झेल पकडला आणि 500 रुपयाचा कॅच प्राईज कुमार भोईर यांच्याकडनं आमच्यापर्यंत जमा झालेत. या मॅच नंतर तुम्ही लगेच कलेक्ट करायचे आहेत. तर पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय 12 चेंडू 30ची गरज. प्रति षटकामध्ये 15च्या फरफेने चालावं लागेल. निखिल पाटील निखिल भोईर स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. पहिला चेंडू पेफ करत असताना ओ यामध्ये स्विंग केलाय. चेंडू बाहेरच्या बाजूने कट करायचा प्रयत्न परंतु जास्त कट झालाय आणि पंचांनी लगेच आमच्यापर्यंत दर्शवलंय व्हाईट बॉल. इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय बॉलिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. रिव्ह्यू लगेच चेक केला जाईल. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये आहे. तो जर सक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा रिव्ह्यू घेता येईल. जर अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा एकदा रिव्ह्यू घेता येणार नाहीये. आता पाहूया तर मॅच मध्ये हा बॉल वाईड आहे किंवा नाही हे पाहिलं जाईल. पंचांचा सॉफ्ट सिंगल मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. लगेचच फिल्डिंग करणाऱ्या टीमने त्याला चॅलेंज केले. आणि यस तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवले. इट इज अ फेअर डिलिव्हरी. कारण की पडल्यानंतर व्हाईट लाईन जी आहे ती मात्र आतमधून जात असताना पाहायला मिळतो आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता मात्र केली जाते. पंचांनी देखील क्षमा मागितले. धावा फटकावरती लागलेल्या आहे. स्थिरावल्या आहेत 17च्या घरामध्ये. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 11. 11 मध्ये 30 धावा करायच्या आहेत. थोडंसं दडपण दबाव प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती जाणवते. पुढचा बॉल पंकज तयार. पुढे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर वेग चांगला नियंत्रण चांगला बॉलवरती आणि पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. भावेश या डावामध्ये सर्वाधिक डॉट बॉल विकेट आल्यात आणि चौकार षटकारांची बोलीभाषा कमी प्रमाणात पाहायला मिळाली. पुढे खेळण्याचा प्रयत्न धीम्या गतीचा बॉल नाही ओळखू शकले. डॉट बॉल आलाय. तर नक्कीच खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतात. चांगली लाईन अँड लेंथ मेंटेन केले गेले आहे पंकज पाटीलच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे गोलंदाजी नक्कीच आपल्या संघासाठी उपयुक्त ठरू शकते. 10 चेंडू 30ची गरज. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी निखिल पाडी. ओ यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु दर्शक बनून राहतील. चेंडू सीमारेषा पार आलाय षटकार निखिल भोईरच्या बॅटमधनं. तर इथे मात्र षटकार येतोय. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय. आता किती चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल हे देखील पाहावं लागेल. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी मला वाटतं 24 धावांची गरज आहे. 9 चेंडू 24 धावांची गरज जिंकण्यासाठी. निखिल पाटील निखिल भोईर आतापर्यंत 11 चेंडूचा सामना केलाय आणि 15 धावसंख्या तो खेळतोय.
चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला. अप्रतिम फटका खेळला गेलाय. निखिल पाटील, निखिल म्हणतोय खन्ना एक बॅग असं म्हटलं जातंय, परंतु 9 चेंडूमध्ये 24 धावा बनू शकतात. मी करेन हा आत्मविश्वास करून फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 9 बॉल मध्ये करायचे 24 धावा. या पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. विकेट जाण्याची दाट शक्यता मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज हो युटी धावचीच्या माध्यमातून हा धक्का लागला 7वा 23 या अंकांवरती टीम आरके टायगर्स. तर फलंदाज बाद झालाय धावचीच्या स्वरूपात. निखिल भोईर ज्याने 12 चेंडूचा सामना केलाय, 15 धाव फेंकत तो बाद झालाय. कुठे ना कुठे थोडाफार चाचपडत मी तर म्हणेन खेळत होता, कारण आपण बघितलं एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आला, त्याच्यानंतर मात्र विकेट त्यांची गेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळतोय मिस्टर भावेश म्हात्रे. वेलकम अक्षय साडम यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत जेपेल मध्ये. मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या माध्यमातून विकेट जात असताना दर्शन म्हात्रे आणखीन एक जबरदस्त फलंदाज आहेत. ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. निखिलचा कॉल नव्हता, परंतु दर्शनने सांगितलं आता की स्ट्राईक मलाही घेणं बंधनकारक राहील. आणि इकडे जर पाहिलं तर विकेटचं पत्र मैदानाच्या आतमध्ये झालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंडियन नंबर 8 वरती भावेश म्हात्रे, जे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. 8 बॉल मध्ये करायचे आहेत 24 धावा. हे मॅच समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 8 मध्ये 24. या पुढचा बॉल पंकज पाटील पुढे एकदा तयार. ओ यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना मात्र कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. दर्शन मात्रे स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय, परंतु तुम्हाला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. अशा मात्र सिंगल डबल फ्ले तुम्हाला तुमचं काम बनणार नाहीये. डॉट चेंडू आलाय, मात्र प्रेशर इथे मात्र रिलीज होत असताना पाहायला मिळतोय आरके टायगरच्या संघावर. इतकंही मोठं टोटल नव्हतं या मैदानावरती, परंतु जबरदस्त मॅच. 7 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील बॉलपर्यंत. तत्पूर्वी जर पाहिजे तर एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. आधुनिक क्रिकेट मोठमोठे फटके आपण बघत असतात, परंतु आरके टायगर्स कुठेतरी दबावामध्ये खेळतोय. 6 मध्ये 23. मॅच अजून देखील जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल, कारण की ज्याप्रमाणे दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातबर आहेत. दर्शनकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, तो षटकार खेचू शकतो. पण दुसऱ्या बाजूला षटक क्रमांक 5 मध्ये आता चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. हे पहा ॲक्शन रिप्ले, टीसीपी लाईव्ह असेल, जेटीएसए कौतुक करावं लागेल. जो संघ मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय त्या बॅटिंग करणाऱ्या टीमचा लोबो देखील आपल्याला पाहायला पडतो. किती धावांमध्ये अगदी किती चेंडूंमध्ये किती धावा करायच्या आहेत हे देखील सिम्बॉल त्या ठिकाणी दाखवले जातात. 6 बॉल करायचे आहेत 23 धावा. आता षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार झालेत सिद्धार्थ म्हात्रे. नक्कीच सिद्धार्थ म्हात्रे पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्यांना मात्र विश्वास दाखवला गेलाय. ते देखील चांगले गोलंदाज आहेत, कारण अजिंक्य स्पोर्टच्या माध्यमातून याच मैदानावर ते प्रॅक्टिस करत असतात. म्हणून की काय मात्र त्यांना गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. 6 चेंडू 23 ची गरज आहे. आता मात्र डीप मध्ये फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतोय. ऑन साईडला आपण 4 क्षेत्ररक्षक पाहू शकतोय, 5 क्षेत्ररक्षक आहेत. एक 38 फरकांमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहू शकतोय. त्याच्यानंतर लॉंग ऑफ मध्ये 4 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. डीप मध्ये एक डीप कव्हर, डीप लॉंग ऑन आहे, डीप काऊ कॉर्नर आहे. त्याच्यानंतर डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो, डीप स्करलग आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू यष्टा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. पहिल्या चेंडूवर सिद्धार्थ म्हात्रे आपली मात्र गोलंदाजी दाखवत असताना मी मात्र इकडे का आलोय, माझा चांगला गोलंदाजीचा मात्र पृथ्वीकरण दाखवायला, आणि पहिल्या चेंडूवर आपल्या नावाची छाप त्याने सोडली आहे. पहिलाच बॉल धीम्या गतीचा होता. अगदी जर पाहिलं तर फ्लाईट दिली. ऍक्शन रिप्ले दाखवला जातो. सिद्धार्थ म्हात्रे याच मैदानामध्ये प्रॅक्टिस हा खेळाडू नेहमीच करत असतो, आणि ऍक्शन रिप्ले पाहत असताना जबरदस्त चेंडूची हाताळणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली, आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 7 वरती 7 विकेट गेलेत, 24 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात.
5 बॉलमध्ये आता 23 धावा करायच्या आहेत मैदानाच्या आत. पण नवीन फलंदाज रोहन मराठे यंगस्टर आहे, संधी दिले, संधीचं सोनं त्याला देखील मैदानाच्या मध्ये करावं लागेल. 5 बॉलमध्ये 23 धावा करायच्या आहेत. एका बाजूला भावेश मात्रे, दुसऱ्या बाजूला रोहन मराठे. षटक क्रमांक 5 मध्ये आपण गोलंदाजी मार्कवरती बघतायत सिद्धार्थ मात्रे यांना. मॅच अजून देखील संपली नाही आहे. एखादा मोठा फटका रोहन मराठेच्या बॅट मधून आला तर मॅच मध्ये पलटवार केलं जाईल. नक्कीच इथे मात्र मित्र म्हणेन तुषार रणनीती कमी पडले की काय असं मात्र दृश्य पाहायला मिळालंय. कारण तो आरके टायगर्सकडे एवढी मोठी बॅटिंग लाईनअप असून देखील मात्र या धावा चेस झाल्या नाही याची मला थोडीशी खंत वाटत आहे. कारण आपण बघतोय बॅक टू बॅक विकेट जात असताना पाहायला मिळतात. 5 चेंडू 23ची गरज. सिद्धार्थ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर दुसरा चेंडू हाताळण्यापर्यंत सज्ज होत असताना पाहायला मिळतात. यावेळी मात्र ऑफस्टमर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, मात्र त्याला चेंडूला खेळलं गेलंय. शॉट लॉंग ऑन मध्ये एक धाव, चिक्की सिंगल. या एक धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. एकने धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25च्या धावसंख्येवर. आता मात्र 4 चेंडू 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. 4 बॉल आणि 22 धावांचं समीकरण. स्ट्रायकरवरती भावेश मात्रे आहेत. षटकार मारण्याची क्षमता फलंदाजामध्ये आहे. चांगला बॉल, परंतु बॅकट्रिपला खाली ठेवलं. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरचे बॉलपर्यंत पोहोचतील. सिंगल धाव या बॉलवरती परिपूर्ण प्राप्त केला. दुसरीचा प्रयत्न केला. 2 धाव प्राप्त केल्या जात आहेत. आता 2 धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. येणारे बॉल असतील 3 बॉलमध्ये करायचे आहेत तब्बल 20 धावा. नक्कीच यावेळेस मात्र आपला मात्र शिक्कामोर्तब करत असताना छत्रपती लायन्स ग्रुप आपल्याला बघायला मिळतोय. चांगला खेळ, जरी कमी धावा होत्या परंतु त्या धावा मात्र डिफेन्स केल्या गेल्यात आणि चांगल्या गोलंदाजीचं पृथ्वीकरण आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालं आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑफस्टॉपवर चेंडू होता, त्याला मात्र खेळले गेले डीप लॉंग ऑफ मध्ये. 1 धाव मिळेल, 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाही. चांगली लाईन अँड लेन आतापर्यंत सिद्धार्थ मात्रेची आपल्याला बघायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा अशी त्याची लाईन अँड लेन आतापर्यंत बघायला मिळाल्या. 2 चेंडू 19 धावांची गरज. मॅचची आता औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलेली आहे. 2 बॉलमध्ये 19 धावा करायच्या आहेत. सामन्याचं अंतर कमी केलं जाईल का पाहणं महत्वाचं राहील. या पुढचा बॉल सिद्धार्थ म्हात्रे, पुढे इथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सेआर. चांगला बॉल आहे, अगदी स्टंपमध्ये हाताळला बॉल होता. ऑन साईडला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आता वेगाने पोहोचतील. या मॅचचा मित्र म्हणेन तारण हार राहिलेला खेळाडू अर्थातच जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले पंकज पाटील. कारण की जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा, 2 षटकं चांगल्या पद्धतीने हाताळलेली आहेत. नक्कीच शेवटचा चेंडू 1 चेंडू 18ची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन चेंडूला खेळण्यासाठी गेले परंतु खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय छत्रपती लायन्स ग्रुप या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन पुष्पराज फ्रॉम टीम आणि ध्रुव मात्रे या संघाचे आयकॉन खेळाडू. खूप चांगला परफॉर्मन्स तुम्ही आज या मॅच मध्ये दिला गेलाय आणि या खऱ्या तर मात्र या धावा जर होऊ शकल्या असत्या आरके टायगरच्या माध्यमातून परंतु या